To locate a thing, you need space. To place an event, you need time. But the timeless and spaceless defies handling. It makes everything perceivable, yet itself is beyond perception. The mind cannot know what is beyond the mind, but the mind is known by what is beyond it. कसलं अफलातून सांगितलेलं आहे. सांगण्याची त्यांची पद्धत एकदम अप्रतिम. आज निसर्गदत्त महाराज त्यांच्या प्रवचनात असं म्हणतात, टू लोकेट अ थिंग यू नीड स्पेस, टू प्लेस अन इव्हेंट यू नीड टाईम. स्थळ आणि काळ याचं महत्त्व आहेच जगात, ते सांगतात. आपण स्थळ काळ ह्या सगळ्यांचे घटक पंचमहाभूत एकत्र येऊन कुठलीही घटना मूर्त स्वरूपाला जाते. काहीही तरी होतं, चांगलं किंवा वाईट. साधा मृत्यू यायचा तरी आपण म्हणतो काळ आला होता पण वेळ नव्हती आली. म्हणजे या दोन गोष्टी तर, दोन फॅक्टर तर लागतात मृत्यू यायला सुद्धा. जी शाश्वत आहे, सर्टन आहे, परमनंट आहे, नक्की येणार प्रत्येक बॉडीला, लिव्हिंग थिंगला, इवन नॉन लिव्हिंग थिंगला पण आहे. आयुष्य आहे ठराविक आणि ते समाप्त होतं. त्याचं पण फर्निचर म्हणा, डोंगर दऱ्या, सगळं सगळं. मग ह्या सर्व घटना, ह्या शाश्वत मृत्यू नावाच्या घटनेला सुद्धा काळ आणि वेळ हे दोन फॅक्टर लागतात. अशा प्रत्येक गोष्टीला टाईम आणि स्पेस, स्थळ आणि काळाचं बंधन आहे. स्थळ लागतं आणि काळ लागतो तर ती गोष्ट मूर्त स्वरूपाला येते, आपल्याला दिसते, आपल्याला समजते, आपल्याला कळते, आपल्याला दृष्टीला गोचर होते, दिसायला लागते. म्हणून ते म्हणतात टू लोकेट अ थिंग यू नीड स्पेस. अगदी साधं घरात कुठली वस्तू हरवली शोधायला पाहिजे, तुम्हाला गोष्ट शोधायची असेल तर स्पेस, जागा, स्थळ, आणि टू प्लेस ॲन इव्हेंट यू नीड टाईम. एखादी घटना घडायला काळाच्या पडद्यावर ती घटना घडते. म्हणजे स्थळ आणि काळाचं अगदी घरातलं साधं उदाहरण घ्या. आपल्या डेली जीवनात सुद्धा आपलं घर हे स्थळ आहे आणि त्यात आपण जगतो आहे आणि त्या काळाच्या प्रवाहात सर्व घटना घडत आहेत. म्हणजे अगदी राईट फ्रॉम द बिगिनिंग आपण उठलो आहे, सकाळी गुड मॉर्निंग केलं आहे, तिथपासून रात्री झोपेपर्यंत, मग मधल्या काळात आपली मार्केटिंग, खरेदी, नोकरी, उद्योगधंदा, काहीही प्लेस आणि टाईम ह्या दोन आधारावर त्या गोष्टी होत असतात. म्हणजे काहीतरी आधार लागतो प्रत्येक गोष्टीला. साधा आपण स्वयंपाक करायचा असेल तर आपल्याला किचन, अग्नी, किचन नाही अगदी मैदानावर पण स्वयंपाक करू पण अग्नी तर पाहिजे, चूल पाहिजे, कमीत कमी 3 दगडांची चूल पाहिजे, शिजवायला काहीतरी मातीचं भांडं तरी पाहिजे, त्यात शिजवणाऱ्या लागणाऱ्या वस्तू तर पाहिजेत, भाजी, काय भात, तांदूळ, पाणी. म्हणजे कमीत कमी गरजेत घेतलं एखादी वस्तू बनवली, अगदी जसं साधं प्लेन फूड खातात तरी ते फूड पाहिजे, कच्चं शिजवायला पाणी पाहिजे, अग्नी पाहिजे, एखादं भांडं पाहिजे आणि करणारा माणूस पाहिजे. इतक्या सगळ्या गोष्टी केल्यावर सात्विक अन्न भले साधं होतं. म्हणजे प्रत्येक गोष्टी कशावर तरी आधारित आहे. आधार आहे कशाचा ना कशाचा, कोणाला ना कोणाला तरी. आपण माणसंही एकमेकांच्या आधाराने राहतो, त्याला कुटुंब म्हणतात. प्राणी, पशु पक्षी, झाडं, निसर्ग आणि एकमेकांच्या कळपात राहतात. आधाराने कशाच्या तरी वर अवलंबून काहीतरी आहे. असं सगळं आपलं जग आहे, बाह्य जग. अशा ह्या जगात, बाह्य जगात आपल्याला हे गणित दिसतं की रिझल्ट यायला काहीतरी कारण आहे. अगदी आपला अभ्यास, आपण पास होऊन चांगले मार्क्स कमवायला पण आपल्याला पुस्तकं पाहिजेत, कोणीतरी शिकवायला पाहिजे, ते आपण शिकायला पाहिजे, मग त्याची परीक्षा द्यायला पाहिजे, पेपरात लिहिलं पाहिजे, मग रिझल्ट येणार. म्हणजे सगळ्या गोष्टी कुठल्याही बघा निसर्गात पण एकमेकावर अवलंबून आहेत. पाऊस पडायला पण समुद्राची वाफ, त्याचे ढग, मग पाऊस, मग शेती,
मग अन्नधान्य आणि मग आपल्या घरात, मग आपल्या पोटात. असा तो क्रम आहे. प्रत्येकाला काहीतरी क्रम आहे आणि त्या क्रमानुसार तो एंड रिझल्ट प्राप्त होतो. हा सामान्य नियम आहे बाहेर जगताना. त्यामुळे होतं काय, आपल्याला प्रत्येक गोष्टीला काहीतरी आधार असला पाहिजे असं वाटतं. आधार आहे आणि हा सामान्य नियम आपल्या इतका पचनी पडलेला असतो, डायजेस्ट केलेला असतो आपण तो, की आधाराशिवाय काही जगात आहे का हे आपल्याला वाटतच नाही, कळतच नाही. आणि त्यामुळे जेव्हा नाती तुटतात किंवा लोक मृत्यूच्या कारणाने निघून जातात किंवा भांडून एकमेकांपासून दूर होतात, तेव्हा ते आधाराविना दुःख प्रसंग येतात. कारण आधाराशिवाय राहायचं आपल्याला माहिती नाही. म्हणून मग निसर्गात बघितलं ना की पृथ्वी आधाराशिवाय फिरते, सूर्य आधाराशिवाय प्रकाश देतोय, कुठल्याही चार्जिंगशिवाय प्रकाश देतोय, चंद्र आधाराशिवाय फिरतोय आपल्या पृथ्वीभोवती. ही सामान्य उदाहरणं तर आपल्याला घेता येतील आधाराविना. जर का आपल्याला आपल्या अंतस्थ परमेश्वराला समजायचं असेल तर आधाराशिवाय असणाऱ्या ह्या गोष्टी, या वस्तू ह्या आपण बघू शकतोय. आता आपली पृथ्वी नाही आपण बघणार, आजकाल बघू शकतो, बाहेरून त्याचे फोटो येत आहेत, नेटवर असतात, इंटरनेटवर. पण सूर्य आणि चंद्रदेव तर आपण आपल्या डोळ्यांनी लहानपणापासून बघतोय. आधाराविना उभे आहेत, कुठल्याही स्टँडवर, टेकूवर नाही आहेत. कोणी येऊन तिथे त्यांना प्लेस करत नाही. हां, आता इथे थांबा, हां, हळूहळू हाताने हलवत नाहीत. ते आपल्या आपण चाललेत आधाराविना. अगदी सेम हीच स्ट्रॅटेजी, हाच पॅटर्न, हेच तत्त्व, तो परमेश्वरी तत्त्व आधाराविना आपल्यात राहतं. त्याला कसलाही आपला आधार नको आहे. नाही त्याला आपल्या खाण्यापिण्याचा, अन्न, वस्त्र, निवाऱ्याचा आधार हवा आहे. तो आपल्या देहाला धरून राहतो, देहात राहतो. पण देह सुटून गेला म्हणून तो काही मरत नाही, तो जन्मत नाही, मरत नाही. तो आधाराविना आहे आणि तरी सगळ्यांचा आधार आहे. तो एनर्जी आहे, चैतन्य आहे. हे आधाराविना पृथ्वी, सूर्य, चंद्र फिरतायत. अख्खी आकाशगंगा फिरते, अख्खं ब्रह्मांड चालू आहे. आता इंटरनेटमुळे आणि तऱ्हेची दुर्बिणी, कॅमेरे सोडलेत सायंटिस्टनी, त्यामुळे आपल्याला हे सगळं पाहायला मिळतं. आधाराविना ब्रह्मांड. या सगळ्याचा आधार तो परमेश्वर आहे. ते परमेश्वरी तत्व आहे, ते चैतन्य आहे, ती डिव्हाइन पॉवर आहे आणि ते आपल्यात आहे, प्रत्येकात आहे. प्रत्येक चल आणि जड, प्रत्येक शरीरात ते आहे. मग ते चल असू दे किंवा जड शरीर असू दे, डोंगरदऱ्या असू दे, त्यातलं निसर्ग सौंदर्य ही का बांधून ठेवतं? चैतन्यामुळे. आणि प्रत्येक चल 84 लक्ष योनी, तो आधाराविना राहणारा तो आपला आधार, ते परमेश्वरी चैतन्य, ते आपल्यात आहे, ते आपणच आहोत. यामुळे ते आपल्याला सांगतात की यू नीड टाईम बट द टाईमलेस अँड स्पेसलेस डिफाईज हँडलिंग. पण हा जो आत आहे, टाईमलेस, स्पेसलेस, नेमलेस, शेपलेस, कलरलेस, असे ते परमेश्वरी चैतन्य जे आहे आत, ते हे सर्व गोष्टीचं अगदी आश्चर्यजनकरित्या सर्व गोष्टींचे नियम मोडून ते आहेच. फक्त कुठल्याही स्थळ काळाच्या बंधनाशिवाय आहे, कुठल्याही आधाराशिवाय. अगदी देहाचा आधार सुटला तरी ते आहेच. देहाचा मृत्यू झाला म्हणतात, देह पडला म्हणतात, ते पडलं असं म्हणत नाही, चैतन्य निघून गेलं म्हणतात. म्हणजे आपल्यासमोर तो देह मृत्यू पावल्यावर आपण काय म्हणतो? ते गेले. अहो, ते कुठे गेले? ते तर समोर आहे, तो देह आहे की. मग ज्या देहाला तुम्ही समजत होता, तुमचे आई वडील, भाऊ बहीण, जे काय, तो देह तर समोर आहे. फक्त बोलत नाही इतकंच, हलत नाही इतकंच, शांत पडू नये, श्वास घेत नाही इतकंच. कुठे गेले ते? ह्याचाच अर्थ आपल्याला हे मान्य आहे की त्या देहाच्या आत असलेलं चैतन्य होतं, ते गेलं. आणि म्हणून आता देह नुसता शांत पडलाय, त्याला मृत्यू पावलेला देह म्हणतात. त्या देहाचा आता काही उपयोग नाही. म्हणजे बाकीची कामं जाऊ देत हो, त्या देहाने प्रेमासाठी, आपल्या आनंदासाठी सुद्धा तो देह उपयोग नाही.
बा आपली आई गेली तर आपल्या आईचा असण्याचा जो आनंद आहे तोही असा ह्या डेड बॉडीमुळे मिळणार नाही. त्यामुळे ती हटवा, तिला अग्नीला समर्पण करा. म्हणजे आपणही न कळत लहानपणापासून हे आपल्याला माहिती आहे की ते चैतन्य आहे, ते स्पेसलेस, टाईमलेस, लिमिटलेस, नेमलेस, ते आपल्यात आहे. पण हे नकळतपण आहे. त्यामुळे ते एखाद्या देहाचा मृत्यू झाल्यावर आपण म्हणतो ते गेले. अहो ते कुठे गेले असं आपण कधी स्वतःला विचारत नाही. त्यांच्यातलं चैतन्य गेलं. तर देह तर इथेच आहे, ज्याला तुम्ही समजत होतात मी, माझा, माझा. हे जर का दुसऱ्यांबद्दल आहे तर ते आपल्याबद्दल का नाही समजायचं? आपला देह आहे तो त्या चैतन्यामुळे. आपला देह कधीही पडू शकतो, आपण मृत्यू पाहू शकतो. मग ते चैतन्य सतत आहे. असं सतत असलेलं चैतन्य आपल्या मनुष्य योनीत, मनुष्य जन्मात का नाही ओळखून घ्यायचं? का नाही स्टे ट्यून, स्टे कनेक्टेड टू दॅट डिव्हिनिटी, दॅट डिवाइन पॉवर? असा ज्यांना प्रश्न पडलाय की होय आम्हाला माहिती करून घ्यायचं आहे काय आहे ते चैतन्य, कसं अनुभवायचं, त्यांच्यासाठी ते सांगतात निसर्गदत्त महाराज की इट इज everything perceivable. You yet itself it is beyond perception. The mind cannot know what is that, what is to be, what is beyond the mind, but the mind is known by what is beyond it. म्हणून ते म्हणतात हो तुम्ही हे जाणू शकता जर का मनाला अलगद सगळ्यातनं बाजूला केलं. आता मनच दिसत नाही तर अलगद कसं बाजूला करायचं? त्यामुळे हे चैतन्यही दिसत नाही, बरोबर? हे परमेश्वरी चैतन्य ज्याला आपण आत्मा, आत्माराम, ते डिवाइन फोर्स काही म्हणतो आपण, एनर्जी, तेही दिसत नाही. तरी आपण मानतोच की. तसंच हे मन दिसत नसलं तरी आपण म्हणतोच की मनापासून काम केलं, मी मन लावून केलं, माझं मन तळमळलं, मन मेलं, माझ्या मनाला फार वाईट वाटलं, माझ्या मनाला फार त्रास झाला. अहो जे कुठे दिसतच नाही, मन नावाची चीज कुठल्याही सोनोग्राफीत, एक्सरे मशीनमध्ये येत नाही. फोटो काढायला गेलात तर तुमच्या शरीराचे अंतर्गत फोटो येतात सगळ्या अवयवांचे, पण मन नावाच्या इंद्रियाचा फोटो येत नाही. जे प्रत्यक्ष भगवान कृष्णाने भगवद्गीतेत सांगितलं आहे की तुझ्या शरीरात मी मन आहे, मन नावाचं इंद्रिय आहे. मग त्या इंद्रियाचा फोटो का नाही येत? कारण ते सूक्ष्म आहे, इनव्हिजिबल आहे, परमेश्वरासारखं आहे. मग जसं तुम्ही परमेश्वराचं चैतन्य समजताय, समजून घेताय, दिसलं नाही, अनुभवास आलं नाही तरी समजून घेताय, तसंच हे मन जर का तुम्हाला दिसलं नाही, समजलं नाही तर समजून घेतलं की मन नावाची चीज आहे ती ह्या डिव्हाइन चैतन्यासारखीच आहे, दिसत नाही पण आहे, परमेश्वरासारखीच आहे. या निर्गुण निराकार परमेश्वराचं जे रूप आहे ते जसं दिसत नाही पण ते आहे. ते नसेल तर त्या देहाला मृत मानतात, त्या जड तत्वाला भंगारात काढतात. फर्निचरही जुनं झालं म्हणतो आपण, कारण त्यातलं चैतन्य संपतं. ते डिसमेंटल करतो, भंगारात पाठवतो, डोंगरदऱ्या कोसळतात, झाडं पडतात, चैतन्य गमावलं, निघालं त्यातलं. आपण म्हणतो पण ह्या झाडाला ना 25 वर्ष आयुष्य असतं. म्हणतो की आयुष्य असतं म्हणजे काय? त्यातलं चैतन्य असतं, त्याचं ते लाईफ आहे. या झाडांना 10 वर्षच आयुष्य असतं, ह्या प्राण्यांना इतकंच आयुष्य असतं, ह्या सूक्ष्म उडत्या किड्यांना 1च दिवस आयुष्य असतं, एवढंच लाईफ आहे. ते लाईफ म्हणजे काय? ते चैतन्य. तसं त्या चैतन्याचंच हे स्वरूप आहे मन. त्यामुळे त्याला त्या सगळ्या क्वालिटीज आहेत, अडकवण्याच्या पण आणि बंधनात टाकण्याच्या पण आणि मुक्त करण्याच्या पण. जसं ते देहात प्युअर चैतन्य, प्युअर अस्तित्व, प्युअर जाणीव, परमेश्वर स्वरूप आत्मा देहात असताना अडकल्यासारखा आपल्याला वाटतो. आणि आपण म्हणतो पण की ते आत्मा अडकला हो, म्हणून बोला, इच्छा बोला. ते देह पडल्यावर म्हणतो हां तुमच्या ह्यांना सांभाळीन, असं करीन, तसं करीन. अहो आत्मा कशाला अडकतोय? आत्मा तर एकदम फ्रीडम, आत्म्याचं दुसरं नाव फ्रीडम. अडकतं ते त्याचं साधन, त्याचं इन्स्ट्रुमेंट, त्याचा अवयव, इंद्रिय, मन.
म्हणून मनाला जाणा आणि मनाच्या मध्ये वेळच्या वेळी लक्षात ठेवा, कारण ह्या मनाला जाणणारं ते चैतन्य आहे. मन त्याला जाणू शकत नाही. मन सतत अडकलेलं असतं कशात ना कशात. त्याचा अडकण्याचा प्रचंड गुण आहे. म्हणून ते बंधन किंवा मोक्ष हे दोन्ही गोष्टी बरोबर घेऊन चालतं मन. आत्मा तसं नाही. आत्मा कायम मोक्ष स्वरूपच आहे, फ्रीडमच आहे. आत्म्याचं दुसरं नावच फ्रीडम. मग असा आत्माराम जाणाला हे जे मन आहे आणि त्याचा हा फ्रीडम आणि बंधन दोन्ही गुण आहे, तर तो फ्रीडमचा गुण का नाही वापरायचा? तरच हे एक फ्रीडम दुसऱ्या फ्रीडमला आपल्याला मिळवू शकेल, आपण जाणू शकू. म्हणून ते म्हणतात तुम्ही तुमच्या आत्मारामाला, त्या परमतत्वाला जाणा, म्हणजे तुम्हाला मन कळायला लागेल. आद्य शंकराचार्य म्हणतात तसं मन जेव्हा आत्मा होतं तेव्हा तुमची मुक्ती आहे. आता मन कसं आत्मा होणार? म्हणजे आत्मारामाचा जो एकमेव गुण आहे फ्रीडम, बंधन हा आत्मारामाचा गुण नाही. तो जरी देहात असला, बंधन वाटला तरी तो बंधित नाही. त्याला कुठलंही बंधन नाही, बॉन्डेज नाही. तो म्हणजे फ्रीडम. हा जो त्याचा गुण आहे तो अखंड आहे, अभंग आहे. त्याला कसलाही त्रास होत नाही, कारण तो साक्षी भावात असतो, सतत असतो, पण साक्षी भावात. तो जो गुण आहे तो मनाला पण आहे. मनात दोन्ही गुण आहेत, बंधन आणि मोक्ष, फ्रीडम. मग त्या फ्रीडमच्या गुणालाच जाणून मनाच्या आत्म्याला जाणू शकता तुम्ही, कारण त्याच्यात हा पण अर्धा भाग आहे फ्रीडमचा, आत्मारामाचा. आत्माराम म्हणजे पूर्ण फ्रीडम आणि मन म्हणजे अर्ध फ्रीडम अर्ध बंधन. तुम्हाला कुठे जायचं तुम्ही ठरवा त्या मनाच्या साह्याने. मग का नाही आपण आपल्या परमतत्वाला, जे फ्रीडमच आहे, जे अक्षय आहे, अभंग आहे, ते जाणायचं. त्याच टाईपचं साधन ते त्याला जाणण्यासाठी का नाही वापरायचं? जसं आपण म्हणतो एखादी गोष्ट करायची असेल तर अमुक एकच गोष्टींनी कर. म्हणजे समजा आपल्या हातात काटा गेला तर आपण तो बारीक सुईनी काढतो. चिमट्यानी काढायला जातो का मोठ्या पकडीनी? येणारच नाही तो पकडीत. काट्याने काटा काढायला लागतो. तेवढंच कुशाग्र टोक असलेली गोष्ट घ्यावी लागते, ज्याचा अग्र कुशाग्र आहे, आणि मगच तो काटा निघतो, सुई. तसं हे एवढं इनव्हिजिबल तत्व आहे आणि तरी सगळीकडे विजिबल आहे. ती दृष्टी प्राप्त झाली की सर्व ब्रह्मांडात तो दिसायला लागतो, चराचरात सर्वकडे दिसायला लागतो. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, असं सर्व संत म्हणतात. प्रत्येक गोष्टीत चराचरात कणाकणात जळी स्थळी काष्टी पाषाणी तो दिसायला लागतो. मग असा तो दिसायला लागण्याचं साधन पण तसंच आहे ना, मन. त्याबद्दल आपल्याला असते सावध करतात की तुम्ही मनाच्या ह्या गुणाचा उपयोग करा. तो गुणातीत, गुणांच्या पलीकडे असलेला, कालातीत, काळाच्या पलीकडे असलेला चैतन्य, तो परमेश्वर तुमच्यात आहे. त्याला जाणायलाही तसंच साधन आहे मन. आणि मनाचा हा जो भाग आहे त्याला जाणण्याचा, तो भाग युटिलाइज करा. म्हणजे त्याचा जो फ्रीडमचा भाग आहे तो युटिलाइज करा. बंधनात राहा, व्यवहारी बंधनात जगाच्या राहा. मनापासून काम करा, तो बंधनाचा भाग आहे. मन लावून काम करा, तो मनाचा बंधनाचा भाग आहे. त्यामुळे उत्कृष्ट कार्य होईल. रिझल्टवर तुमचं हे नाही, अधिकार नाही. म्हणून मनाच्या बंधनाने पूर्णपणे त्या कामाला न्याय द्या आणि मनाचा फ्रीडमचा जो गुण आहे तो वापरा आणि मनाला लावून घेऊ नका. लिप्ततेने मनाच्या बंधनाचा जो गुण आहे तो लिप्तपणे, अटॅचमेंटनी काम करा आणि मनाचा जो फ्रीडमचा भाग आहे त्याने तुम्ही अलिप्त व्हा, डिटॅच व्हा. अशा तऱ्हेने मनोबीजं टाकली नाही तर तुम्हाला पुनर्जन्म येणार नाही, कारणच राहणार नाही. आणि ह्याच जन्मी तुम्हाला स्वच्छ, सुंदर, निर्मळ झाल्यासारखं वाटेल. सगळी ओझी डोक्यावरची उतरल्यासारखी वाटतील. ती फ्रीडम तुम्ही स्वतः खांद्यावर घेऊन फिराल. स्वतःची मुक्ती स्वतःच्या हातात घेऊन फिराल, कारण सर्व मीपणापासून तुम्हाला मुक्ती हर क्षणी मिळेल. त्याबद्दल निसर्गदत्त महाराज सांगतायत,
की जो कळू शकत नाही असा तो आत्माराम कळू शकतो. कशाच्या माध्यमाने? मनाच्या. कारण मनाला जर का तुम्ही साक्षीभावात नेलं, त्या आत्मारामाचा जो गुण आहे साक्षीभाव, कशातही सगळ्यात असून सगळ्यात नाही आहे तो. सगळीकडे आहे पण सगळीकडे नाही आहे. म्हटलं तर आहे, दिसेल, म्हटलं तर कुठेच दिसणार नाही. असा जो गुण आहे तोच सेम मनाचा पण आहे. कारण मन पण इनविजिबल आहे, परमेश्वरी तत्वानी युक्त असं ते साधन आहे, इन्स्ट्रुमेंट आहे. मग त्याची ती क्वालिटी का नाही वापरायची? ती क्वालिटी वापरूया आणि अशा तऱ्हेने मनाच्या माध्यमानेच आपण आपल्या त्या डिव्हाइन आत्मारामाला जाणून घेऊया. आपण प्रयत्न करूया. हे डेली प्रवचन आपण त्यासाठीच विचार मंथन करतो की काहीतरी त्यातनं आपल्याला एक्सप्लोअर होईल, काहीतरी आपल्या धारणा ज्या चुकीच्या आहेत त्या नष्ट होतील, काहीतरी योग्य ते नॉलेज ग्रहण करून आपल्याला आपलं खरं रूप, स्वरूप कळेल. आपण प्रयत्न करूया, आपल्याला यश येऊ दे त्यात डेली, हर क्षणी. तथास्तु.